गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये मंत्री महोदय अशा प्रकारचं एक बिल आपण आणावं अशी आमची विनंती आहे। साधारणतः 2 लाख लोक महाराष्ट्रातली जी आहेत ते याचा लाभ त्यांना भेटणार आहे। गरीब लोक आहेत ज्यांनी गायरान शासकीय जमिनीवर घर बांधलेले आहे। आपण मध्ये निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे की शासकीय घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना किंवा मुख्यमंत्री आवास रमाई योजना यासाठी लागणाऱ्या घरासाठी सुद्धा जागा आपण गायरानची देणार आहोत। पण त्याला नियमन करणं गरजेचं आहे, कारण कोर्टातून जो आदेश आलेला आहे त्या कोर्टाच्या आदेशामुळे तुम्हाला अडचण निर्माण होते। मग असंच जर बिल आणलं तर तो पर्याय होऊ शकतो। त्यामुळे गायरान जमिनीचा विषय जो आहे तो लवकरात लवकर निर्णय घेतला तर तिथे सुद्धा गरीब असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल। दुसरा विषय आहे गायरान जमिनीच्या वापराच्या बाबतीमध्ये धोरणं जर आपण निर्णय घेतली पाहिजे। जसं शासकीय जमिनीच्या बाबतीमध्ये जर निर्णय घेताय तशी ती जमिनीचा वापर हा कशासाठी केला पाहिजे याचं एकदा धोरण निश्चित केलं पाहिजे। कारण त्यामध्ये आपण जर बघितलं परवाच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये आता मी तुम्हाला सांगतो, हा गायरान जमिनीचा उपयोग हा गावाच्या विकासासाठी आणि तिथल्या असलेल्या पशु खाद्यासाठी आपण त्या ठिकाणी गायरानाचा वापर करतो। परंतु काही ठिकाणी संपूर्ण गावाची बैठक होते आणि गाव बैठकीमध्ये निर्णय होतो की अमुकांना आम्हाला द्यायचं नाही। आता तुम्ही सौर ऊर्जेचा प्रकार सुरू केलेला आहे, तिथे जिल्हाधिकाऱ्याला अधिकार दिलेला आहे, कारण ही जमीन जिल्हाधिकाऱ्याची आहे। त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना डायरेक्ट तुम्ही अधिकार दिला की तुम्ही हस्तांतरित करा। आता तिथे जर त्या गावाला तेवढीच जमीन असेल तर त्या गावाची जमिनीची आवश्यकता लक्षात घेता तिथं कंपल्सरी करू नये अशी आमची विनंती आहे। तर बाकरवाडीमध्ये अख्ख्या गावाने ग्रामसभेमध्ये ठराव केला की जागा द्यायची नाही, कारण तेवढीच जागा आहे। परंतु जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढला, बरं तो काढला मध्ये राज्य सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला होता की या गायरान जमीन घेऊन मेढामार्फत सौर ऊर्जेचे प्रकल्प MSCB मार्फत केली जाईल। मंत्री महोदय, काही जागा आता आपण खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाला देतोय। खरं म्हटलं तर शासकीय जागेवर खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देणं आणि खाजगी माणसाला, कंपनींना तिथं देणं हे कायदेशीर विरोधातली भूमिका आहे। माझी विनंती आहे, शासनाने केलं तर समजू शकतो, पण आता सौर ऊर्जा प्रकल्पाला तुम्ही खाजगीला देत असाल तर मला वाटतं की पूर्वीच्या असलेल्या आपल्या आदेशाला कुठेतरी आपण डावलतोय। आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून आपण या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घेणं फार गरजेचं आहे। आणि म्हणून आपण हा अधिकार ग्रामसभेला आणि हा अधिकार महसूल विभागाला ठेवला तर तो संयुक्त दोघांच्या विचाराने त्याचा विकासाच्या बाबतीमध्ये भूमिका व्हावी एवढी सूचना आपल्याला करतो आणि या बिलाला मी पाठिंबा देतो।